नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत लाल दिव्यांच्या अवतीभोवती. कारण लाल दिव्याच्या संदर्भामध्ये केंद्रानं मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे हे जे दिवे काढलेत त्या संदर्भातला जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अवतीभोवतीची ही चर्चा असणार आहे. या सगळ्या निर्णयाचं स्वागत होतंय ठिकठिकाणी, पण आता मागणी सुद्धा होते, ती म्हणजे नेते आणि मंत्री आणि अधिकाऱ्यांनी लाटलेल्या आगाऊच्या सुविधांना बंद करण्याची. पाहूयात एक रिपोर्ट. जे काही मंत्र्याला आणि इथल्या साध्या जिल्हाधिकाऱ्यापासून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना 3-3, 4-4 गाड्या वापरायला, 5-5, 7-7 नौकर, 4-4 बंगले आणि त्यांना जे काही प्रवासामधल्या आणि इतर सुविधा येतात त्या जर बघितल्या तर राजा महाराजा म्हणजे सरंजामशाही आणि लोकशाहीमध्ये कुठला फरक राहिलेला आहे की लाल दिवा काढल्याच्या नंतर ही सरंजाम संपुष्टात येईल. देशातल्या व्हीआयपी संस्कृतीबद्दल सामान्यांच्या मनात किती राग धगधगतोय याचा हा पुरावा. लाल दिव्याच्या गाडीनं तर लोकांचं जीणं मुश्किल केलंय. लाल दिव्याची गाडी दिसली की ट्रॅफिकवाले सलाम ठोकून मोकळी वाट करणार. कुठे हॉटेलमध्ये जेवायला आले तरी त्यांची पहिली सरबराई. बरं झालं शेवटी लाल दिवा काढला, पण आता सवाल आहे तो सुविधांचा. मंत्री, नेते, अधिकाऱ्यांना अजूनही लोकांच्या पैशावर नको नको त्या सुविधा पुरवल्या जात आहेत. उदाहरणार्थ बघायचं झालं तर सरकारी घर, नेते असोत की अधिकारी, कुणाचाही पगार आता लाखांच्या खाली नाहीये. पुन्हा त्यात राहायला बंगले. दिल्लीत तर खासदारांच्या घरात खासदार राहतही नाहीयेत. या सुविधा हव्यात कशाला? घरगडी, IAS, IPS अधिकाऱ्यांच्या घरात पोलीस जवान चक्क ऑर्डरली म्हणून काम करतायत. यात लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या लेकरांना शाळेतून आणण्यापासून ते भाजीपाला खरेदीपर्यंत सगळी कामं हे जवानच करतायत. ही संस्कृती ही बंद होणार का, हे महत्वाचं आहे. आगाऊ सरकारी गाड्या, अधिकारी मंत्री म्हणजेच गाड्यांचा ताफा. ताफ्यात आले नाही ते मंत्री अधिकारी कसले, पण या गाड्यांमुळे अनेक लोकांना आणीबाणीच्या काळात उपचाराअभावी जीव गमवावा लागतोय. नोकरशहांच्या घरातही गरज नसताना कुटुंबियांच्या दिमतीला सरकारी गाड्या असतात. ते जाणार का, असाही सवाल आहे. टोलमाफी, टोलच्या त्रासातूनही अधिकारी नेत्यांनी सुटका करून घेतलेली आहे. ती सुविधाही सोडली जाणार का? कुटुंबियांना सुरक्षा रक्षक, मंत्री अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेच्या नावाखाली नको तितके पोलीस फिरवले जात आहेत. ते खरं तर पॉवरचं ओंघळवाणं दर्शन असतं. हे कमी म्हणून की काय अधिकारी मंत्र्यांच्या कुटुंबियांनी सुरक्षा घेतल्यात, त्या कधी सोडणार? रेल्वे आणि विमान प्रवास, खासदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांना पगार तर मिळतोच, पण प्रवास भत्तेही मिळतात. हे का द्यायचा हा सवाल आहे. कारण प्रशासन चालवणाऱ्यांवर जास्त पैसा खर्च होत असल्यानं विकास निधी मात्र कमी पडतोय. मुळात हे लोकशाहीचं राज्य असून जर सामान्यांना त्रास होत असेल तर लोकप्रतिनिधी ही मोठी गोष्ट नाही आहे ना, कारण लोकांच्यासाठीचं हे राज्य आहे. आणि हे चंगळवादाला जी काही चाप मोदींजींनी आणलेली आहे ती अतिशय छान आहे असं माझं मत आहे. लाल दिवे काढून त्यांचा बडेजावपणा हा कमी होणार असं मला वाटत नाही. स्वतःचा खर्च करू शकतात तर सरकारने त्यांना गाड्या वगैरे न देता स्वतःचा खर्च करण्यापुरतं हे करायला पाहिजे. सुरक्षेच्या नावाखाली व्हीआयपी संस्कृती फोपावली आहे. तिच्यामुळे एकाच देशात इंडिया आणि भारत असे 2 देश आहेत की काय असं चित्र आहे. अधिकारी नेत्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाल्याच पाहिजेत, पण त्याचा अतिरेक होणार नाही हेही सरकारनं बघणं तितकंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्टसह पंकज क्षीरसागर, IBN लोकमत. काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात या सगळ्या अवतीभोवती. लाल दिवे काढल्यामुळे व्हीआयपी संस्कृतीचं समूळ उच्चाटन होणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. लाल दिव्याप्रमाणेच मिळणारे भत्ते इतर सोयी सुविधा व्हीआयपी सहज सोडतील का, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आपल्याला उपस्थित करायचा आहे. आणि देशातलं व्हीआयपी कल्चर वाढीस लागण्यास भारतीयांची मानसिकता जबाबदार आहे का, हे सुद्धा आपण शोधणार आहोत, समजून घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत अविनाश धर्माधिकारी आहेत, माजी सनदी अधिकारी आणि एकूण प्रशासकीय सेवांमध्ये जाणारी जी मुलं आहेत, नवीन तरुण पिढी आहे, त्यांच्यामध्ये एक कार्यसंस्कृती रुजवण्यासाठी अविनाश धर्माधिकारी यांनी एक वेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षण देण्याचा गेले काही वर्ष जो अक्षरशः यज्ञ केलेला आहे एक प्रकारचा, त्या संदर्भात अविनाश धर्माधिकारी यांच्याशी आपण बोलणार आहोत. डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि सातत्यानं सामाजिक प्रश्नांवरती सुद्धा त्यांनी टिप्पणी करत आलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नामध्ये राजकीय त्यांची भूमिका आहे आणि एकूण या सगळ्या कार्यसंस्कृतीबद्दल, व्हीआयपी कल्चरबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे आपण समजून घेऊयात. मंदार जोगळेकर आपल्यासोबत आहेत, जे संस्थापक आहेत बुकगंगाचे, थेट अमेरिकेवरनं आणि अर्थात
तिथे परदेशामध्ये VIP संस्कृती कितपत आहे, कशी आहे, काय आहे याबद्दलची त्यांची निरीक्षण आपल्याला समजून घ्यायची आहेत. आपल्यासोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आहेत आणि या सगळ्या मान्यवरांकडनं आपण समजून घेणार आहोत नेमकं VIP कल्चर काय आहे आणि ही संस्कृती आपल्या या एकूण आयुष्यातनं ती हद्दपार होऊ शकते किंवा नाही. पहिला प्रश्न अविनाश धर्माधिकारी आपल्याला आहे, कारण अर्थातच नको कार मोठी नको लाल बत्ती अशी तुम्ही प्रतिज्ञाच घ्यायला लावता ज्यावेळेला तुमच्याकडे मुलं येतात, नवीन तरुण पिढीतली सगळी भावी प्रशासकीय अधिकारी येतात, त्यावेळेला नेमकं या सगळ्या भावनेचं तुम्ही अनेक वर्षापूर्वी ज्यावेळेला तुम्ही नोकरी सोडली होती 96 साली त्यावेळेला तुम्ही हे सगळं लिहिलेलं आहे. हा खूप जुना विषय आहे या संस्कृतीच्या संदर्भातला, VIP कल्चरच्या संदर्भातला, पण आता कुठेतरी एक पाऊल उचललंय मोदींनी. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? पहिली तर एक भारतीय नागरिक आणि जो आधी शासनामध्ये काम केलेला अधिकारी आहे या नात्याने मला या निर्णयाचा आनंद वाटतो आणि अशीच एक मालिका पुढे अनेक निर्णयांची झाली पाहिजे. सरकारी अधिकारी किंवा जे लोकसेवक आहेत यांना त्यांचं काम नीट करता यावं याच्यासाठी काही सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीने तुम्हाला बुवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याची सारखी चिंता करत बसायला नको, तुम्ही तुमचं कुटुंब, तुमची मुलं बाळं, म्हणून शासन म्हणजेच खरं म्हणजे लोकच त्याची काळजी घेतात अशी व्यवस्था आहे. त्या सगळ्या मागे अपेक्षित आहे की बाबा रे आता तरी कामावर लक्ष दे की जी लोकांची सेवा आहे. पण मला हे म्हणायला फार आनंद नाही आहे, ते दुःखच आहे की आपल्या सार्वजनिक जीवनातनं सरकारी यंत्रणेतनं लोकसेवा हा भाव विसरलेलाच आहे आणि बनून बसलाय तो ज्याचं नाव आहे रूलर मेंटॅलिटी, सत्ताधारी, की जी ब्रिटिशांनी जोपासना केली. पण आपण स्वतंत्र झालो तरी ही संस्कृती नाही आली की सार्वभौम आहेत ते लोक आणि सरकारी अधिकारी या नात्याने मी त्यांचा सेवक आहे, हा भाव, हा ॲटिट्यूड, तशी व्यवस्थेची रचना, तसं प्रत्यक्ष ट्रेनिंग, तशी भरतीची प्रक्रिया ह्यातलं काहीच आलं नाही. उलट तो लाल दिवा हे सिंबल आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येणाऱ्यांना अनेकांनाही मोह असतो त्या लाल दिव्याचा. मला असं सुदैव आहे की मुळातली सगळी जोपासना कार्यकर्ताही असल्यामुळे त्या ओळी सुचल्या, मी IAS झालो त्या वर्षी, नको कार मोठी नको लाल बत्ती, नको मस्त दारी झुलाया असं हत्ती, की आपण IAS झालो आहोत, ते लोकांची सेवा करायला IAS झालो. पण तो भाव दुर्दैवाने विसरलेला आहे. आता लाल दिवा म्हणजे फक्त स्टेटस सिंबल, घरच्यांनीही खाजगी केलेले गैरवापर, गाडी रस्त्याने निघाली तर जणू ती दूर होत जाणे. मला कुसुमाग्रजांची कविता आठवायची की अशी सरकारी गाडी रस्त्याने निघाली की मधली वाहनं कशी बाजूला होतात, ते आही नकुल कविता आहे. होती तर विखारी वातावरणी आग, हा वळसे घालिता आला मंथर नाग. तर सत्ता अधिकार हे जणू त्या नागाचं, नाग हे त्याचं प्रतीक आहे अशातले. तर हे लाल दिवा आत्ता गेला हे चांगलंच झालं. तरी सुद्धा मी या बदलाला एक प्रतिकात्मक बदल म्हणतो. असे पुढे व्यवस्थेमध्ये अनेक बदल घडून खऱ्या अर्थाने सरकारी यंत्रणा स्वच्छ, पारदर्शक, लोकांना उत्तरदायी बनेल असे सुद्धा आणखी निर्णय पुढे व्हावेत. पण आता ही लाल दिव्याची कल्चर दूर करणारा निर्णय घेतला ही उत्तमच गोष्ट झाली. नक्की. अर्थात या बरोबरीनं डॉक्टर महाजन एक निर्णय झाला, त्या निर्णयानंतर तातडीने खुद्द मंत्र्यांनी सुद्धा स्वतःच आपल्या गाड्यांवरचे लाल दिवे हटवलेले आहेत. पण हे सगळं असताना त्या लाल दिवे हटवलेल्या गाड्यांच्या पुढे आणि मागे निळे दिवेवाल्या गाड्या आहेत, त्याचं काय करायचं तुम्हाला? हे प्रतिकात्मक वाटतं की नेमकं खऱ्या अर्थाने आपण मुळापासून हे सगळं VIP कल्चर जे आहे ते बंद करू किंवा ती करण्याची तयारी समाज म्हणून आपली सगळ्यांची आहे असं तुम्हाला वाटतं का? डॉक्टर महाजन, आपल्याला माहिती आणि मनोरंजन यांची सांगड घालण्याची जी रीत आहे त्या रीतीला अनुसरून VIP कल्चर हा शब्द आपल्याकडे रूढ झालेला आहे. पण माहिती आणि मनोरंजन यांची सांगड घालण्याची जी रीत आपल्याकडे रूढ झालेली आहे त्या रीतीला अनुसरून VIP कल्चर या नावाचा शब्द विशेषतः अभिजन वर्गामध्ये फार गेली काही वर्ष रूढ झालेला आहे आणि इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी त्याला वारेमाप उत्तेजन दिलेलं आहे. त्यामुळे आपल्यालाही तो शब्द वापरण्याचा मोह झाला तर त्यात आश्चर्य नाही. 9 डिसेंबर 2013 या दिवशी सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेशातल्या एका नागरिकाच्या जनहित याचिकेवर निर्णय देताना काही निर्देश दिले होते. त्यात एक निर्देश असा होता
की हे जे लाल दिवे तुम्ही लावता ते नक्की कुणाला लावायला पाहिजेत ह्याची एक यादी तयार करा आणि त्या यादीत जे नसतील त्यांनी लाल दिवे लावता कामा नयेत. याचबरोबर त्यांनी अनेक अन्य म्हणजे साधारण 9-10 सूचना त्याच्यामध्ये आहेत. त्यात एक सूचना अशी आहे की हे जे वेडेवाकडे आवाज करणाऱ्या हॉर्न्स गाड्या असतात ते बंद करा, अशा अनेक सूचना आहेत. पण त्या सूचनावर आपण काही फारसं लक्ष देत नाही, कारण हे जे एक कलम आहे ते फार मनोरंजक आणि आकर्षक आपल्याला वाटतं. ते ठीक आहे. तर ते त्यांनी डिसेंबर 2013ला दिलेल्या आदेशाला अनुसरून हे निर्णय सगळे होत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. याआधी UPA 2च्या कार्यकालामध्ये आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग, गृहमंत्री P. चिदंबरम आणि अनेक मंत्रिमंडळातले ज्युनियर सहकारी हे आपल्या गाड्यांवर लाल दिवे लावत नव्हते. हे आपण स्वतः पाहिलं असणं आवश्यक आहे, पाहिलं असेलच. त्यामुळे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय असो नसो लोकसेवकांनी स्वतःचा म्हणून एक आब राखला पाहिजे, स्वतःचा लोकसेवकाचा पॉईज राखला पाहिजे. या दृष्टीने ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यातली ही आवश्यक आहे, ती अंमलात आली तर फार चांगलं होईल. आपल्याला जर आठवत असेल तर पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पहिला निर्णय हा घेतला की ठराविक लोक म्हणजे मुख्यमंत्र्यांचं सर्व मंत्र्यांच्या गाड्यांवरचा लाल दिवा त्यांनी काढून टाकण्याची पहिली ऑर्डर केलेली आहे. त्यामुळे याच्याबरोबर याबद्दल साधारण पॉलिटिकल कन्सेन्सस आहे असं आज मानायला जागा आहे. पण प्रश्न तेवढ्यावर संपत नाही. म्हणजे लाल दिवा हा एका अर्थानं प्रतीक आहे, तो प्रतिष्ठेचा प्रतीक बनला ही काळानं आपल्यावर उगवलेला सूड आहे. पण मुळात जे प्रतीक आहे ते प्रतीक अतिशय वेगळ्या पार्श्वभूमीवरून आलेलं आहे. त्याची मग चर्चा आपण कधीतरी करू. नुसतं कॉलोनियल वगैरेला दोष देऊन चालणार नाही, त्याच्या अनेक आणखी अंग आहेत. आता प्रश्न असा आहे की आपण म्हणला त्याप्रमाणे मंत्र्याच्या गाडीवरचा लाल दिवा जरी काढला तरी त्याच्या आगे मागे सिक्युरिटीच्या नावानं, सुरक्षेच्या नावानं जी वाहनं असतात आणि जे पोलीस बळ असतं त्याचं काय करायचं. उदाहरणार्थ सुरक्षा कुणाला किती द्यायची याची दर 3 महिन्यांनी समीक्षा करण्यासाठी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरावरची समिती असते. मी नियोजन मंडळावर असताना दर महिन्याला एकेका विभागाची बैठक घेत असे. त्यात एक बैठक मी गृह विभागाची घेतलेली होती आणि त्याच्यात असं सांगितलेलं होतं की कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण आणि गुन्हेगारीवर नियंत्रण हे पोलिसांचं मुख्य काम असल्यामुळं खरोखर ज्यांना सुरक्षेची गरज नाही अशा लोकांची सुरक्षा तुम्ही काढून घेतली पाहिजे, कारण त्या मिसयूज ऑफ पोलीस मॅनपॉवर ते आहे आणि अधिक महत्वाच्या कामासाठी ते बळ वापरलं गेलं पाहिजे. तेव्हा ह्या गोष्टी आहे या व्यवस्थेत सुद्धा होऊ शकतात. या व्यवस्थेविरुद्ध बंडाची भूमिका घेण्याची बिलकुल आवश्यकता नाही. त्यानं लोकानुरंजन होतं, पण व्यवस्था नीट राखण्याचा पर्पज सर्व होतोच असं नाही. नक्की एक या मुद्द्याकडे अधिक सविस्तर महेश तुमच्याकडे येतो, पण तत्पूर्वी मंदार जोगळेकर आपल्या सोबत आहेत. मंदार, तुम्हाला नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणता येईल, कारण बाहेर आपण परदेशी जातो त्यावेळेला अशाच प्रकारची म्हणजे आपण ज्याला एक प्रश्न सुद्धा उपस्थित केलेला आहे, भारतीयांची मानसिकता या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहे का? तर आपण खरंच त्या मानसिकतेमध्ये कुठेतरी कैदी झालेलो आहोत की परदेशामध्ये अशा प्रकारचं ची संस्कृती जी आहे ती आहे, रुजलेली आहे किंवा नाही आहे? तुमचं काय म्हणणं आहे? मंदार जोगळेकरांना आवाज पोचला असेल तर तुम्हाला हा प्रश्न पुन्हा एकदा सांगतो की मुळात तिथली प्रतिक्रिया काय, तुम्ही तिथे काय तिथे निरीक्षण आहेत परदेशामध्ये? अर्थात मला वाटतं की काहीतरी तांत्रिक त्याच्यामध्ये दोष आहे. आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. पण महेश, मुद्दा एक आता डॉक्टर महाजनांनी काढला की VIP कल्चर हा शब्द आपण इंग्लिशमधनं घेतला आहे. कॉलोनियल कल्चरच्या संदर्भात त्याच्यात काही प्रतीकांच्या संदर्भात सुद्धा ते बोलले. पण हे सगळं किती काही खरं असलं, अगदी आपण त्याला उद्या सरंजामी संस्कृती जरी म्हटलं, शब्द जरी बदलला किंवा नाही बदलला तरी मानसिकता तीच आहे. त्या मानसिकतेचं काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये? ही मानसिकता खरंच बदलेल का की ही एक केवळ ज्याला आपण लोकांनाही लोकांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीची ही एक
भाजपची चाल आहे असं म्हणायचं, नेमकं काय म्हणता येईल या सगळ्याकडे? नाही, ज्या पद्धतीने हा निर्णय झाला आणि त्या निर्णयाची माध्यमांमध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली, मुख्यमंत्री असतील, त्यांच्याबरोबरचे सहकारी मंत्री असतील, यांनी लाल दिवा काढल्याच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा मला तुम्ही मंदार जोगळेकरांना जो प्रश्न विचारला होता त्याच्या अनुषंगाने माझा एक अनुभव सांगावासा वाटतो की बेल्जियममध्ये काही वर्षापूर्वी गेलो असताना मी वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स आणि संपादक परिषदेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तर तिथे बेल्जियमचे पंतप्रधान कार्यक्रमाचं उद्घाटन करायला येणार होते ब्रुजीमध्ये. तर तिथे पाहायला असं मिळालं की ते पंतप्रधान सायकलने त्या कार्यक्रमाला आले होते. म्हणजे त्यांची सिक्युरिटी होती थोड्या प्रमाणामध्ये, परंतु आपल्याकडे ज्या पद्धतीने गाड्यांचा ताफा येतो सायरन वाजवत आणि लाल दिवे चमकवत, तशा पद्धतीची शांत कदाचित त्यांना तिथे अधिक चांगल्या पद्धतीने करता आली असती. परंतु ज्या साधेपणाने पंतप्रधान तिथे आले आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले ते बघितल्यानंतर खूप फरक जाणवला आपल्याकडच्या आणि तिकडच्या VIP कल्चरमधला. जसं डॉक्टर महाजन म्हणाले की आपण ही जी कलोनियल कल्चर आहे आपल्याकडे इंग्रजांच्या काळापासून जी एक संस्कृती चालत आलेली होती, आमची ही जी म्हणजे पूर्ण प्रशासकीय बैठक आहे, जो ढाचा आहे, ही चौकट अख्खी आम्ही जशीच्या तशी त्यांच्याकडून उचललेली आहे. फक्त त्याला लोकशाहीची जोड स्वातंत्र्यानंतरच्या काळात मिळाली. परंतु जी मानसिकता आहे, मला एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याने सांगितलं होतं की इंग्रजांच्या काळामध्ये सायरन वाजवत आणि लाल दिवे चमकत जेव्हा गाड्या धावायच्या तेव्हा रस्त्यावरून लोक बाजूला व्हायचे आणि तशाच पद्धतीने स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा आम्ही त्याचाच अनुनय केला. आजची परिस्थिती आहे की आज सगळे बडे अधिकारी या गाड्या वापरतातच, परंतु त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचे जवळचे लोक असतील, त्यांच्यात सुद्धा दिमतीला अशा गाड्या असतात. मंत्रिपदावर असणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांसाठी अशा गाड्या दिमतीला असतात. त्यामुळे आमची मानसिकता ही सरंजामी जे बडे लोक आहेत त्यांच्यासमोर झुकतं घेण्याची असल्यामुळे असेल कदाचित. लोकांकडून याविषयी तक्रारीच मंदार कधी केल्या गेलेल्या नाही आहेत. आपल्याकडे एक मला महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते की VIP कोण, अतिमहत्त्वाचे व्यक्ती कोण, हे याचा अभ्यास करण्यासाठी 2015 मध्ये एक समिती नेमली गेली आणि अमेरिकेत किंवा अन्य ठिकाणी जेव्हा आपल्याकडचे VIP जातात तर त्यांना तिथे त्रास होऊ नये या एवढा एक माफक उद्देश होता ती कमिटी कडनं. तर जेव्हा अभ्यास करायला गेले तेव्हा असं वाटलं होतं की 2000 लोक वगैरे निघतील, पण ते निघाले 15,000च्या वर. आणि ज्या इंग्लंडकडून आम्ही ही सगळी संस्कृती घेतलेली आहे त्या इंग्लंडमध्ये अवघे 84 VIPs आहेत, जपानमध्ये 125 आहेत, जर्मनीमध्ये 142 आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये 205 आहेत. आणि या सगळ्या प्रगत देशांची ही परिस्थिती आणि आपल्याकडे 15,000च्या वर VIP अधिकृत आहेत, सरकार मान्य, ज्यांना सगळ्या सुविधा आहेत. तर हे सगळं जे आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठीचा विचार जर सुरू झालेला असेल तर त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. फक्त म्हणजे वाईट याचंच वाटतं की आपल्याकडे टोकनिझम आहे, प्रतिकात्मक गोष्टी करण्याचा कल आहे, ते हे प्रतिकात्मक राहू नये एवढीच नक्की. धर्माधिकारी सर, पुन्हा मुद्दा हाच येतो की भत्त्यांच्या ज्यावेळेला आता सगळं बोललं जात आहे, आता बोललं जात आहे की खासदारांचे भत्ते कमी करावे, आता बोललं जात आहे विविध सरकारी अधिकाऱ्यांचे बंगले असतील, त्यांच्याकडचे ऑर्डरली असतील ते कमी केलं जावं. हे सगळं त्या अर्थाने गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण कुठेतरी प्रशासनाची परिणामकारकता कमी होत चाललेली दिसते, कुठेतरी राजकारणाची परिणामकारकता कमी होत चाललेली दिसते. अशा वेळेला आलेली ही एक प्रतिक्रिया आहे का, राग आहे का या सगळ्या व्यवस्थांच्या विरोधातला, की खरंच हे सगळं पूर्णपणे जर का बाजूला झालं तर तरीसुद्धा प्रशासनाची जी परिणामकारकता आहे ती टिकू शकते, राजकारणाची परिणामकारकता ही दूरगामी पद्धतीनं टिकू शकते? नेमकं काय वाटतं तुम्हाला? आपली आत्ताची चर्चा सुरू करताना सुद्धा आम्ही त्यामुळेच पहिल्याच प्रतिक्रिया ही दिली होती की सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरचे लाल दिवे रद्द करणे हे एक प्रतिकात्मक पाऊल आहे, सिम्बॉलिक आहे. खरे बदल आणखी पुढे मोठे आहेत. ती बदलांची दिशा आहे की ज्याच्यात सरकारी यंत्रणा खऱ्या अर्थाने पारदर्शक बनेल, ती सर्वांप्रती समानता बाळगून कारभार करणारी बनेल, ती जनतेला, लोकांना, सामान्य माणसाला उत्तरदायी बनेल. साध्या शब्दात सांगायचं तर लोकांची कामं वेळेत आणि ती सुद्धा जात पात धर्म पंथ पैसे भ्रष्टाचार याकडे न बघता राज्यघटना कायदे आणि मानवी नीतिमत्ता याच्या चौकटीत राहून काम करतील. तर पुढचे ते खरे बदल आहेत, ते झाले तर ती दिशा योग्य आहे, नाही तर फक्त हे एक सिम्बॉलिक होईल. माझ्या मनात आता बोलताना हे ऐकल्यापासून येत आहे
की तसं आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या बंगल्याचा पण पत्ता आधी होता 7 रेसकोर्स रोड. आत्ताच्या पंतप्रधानांना वाटलं तो बदलावा, त्यांनी केलं 7 लोककल्याण मार्ग. आता शब्द रस्त्याच्या नावाची पाटी बदलल्याने काय झालं तर अरे भारताच्या पंतप्रधानाचा सारखा पत्ता ऐकायला मिळतोय 7 रेसकोर्स रेसकोर्स रेसकोर्स. तर जणू राजकारण आणि त्याच्या घोडेबाजारातून पंतप्रधान पदापर्यंत जाणे म्हणजे काय एक रेस आहे का? तर मग हे भान आहे, शब्दाच्या बदलात आहे ते भान आहे की अरे ते लोककल्याण मार्ग आहे. पण तो सिम्बॉलिक बदल आहे, प्रतिकात्मक आहे. तसं हे लाल दिवा हे प्रतिकात्मक बदल आहे. मुळातला बदल सरकारी यंत्रणेच्या मध्ये भरती कशी होते, भरती केल्यानंतर त्या माणसांचं प्रशिक्षण कसं होतं, मग त्यांचे जे ज्याला इंग्लिश नावे एस्टॅब्लिशमेंट मॅटर्स म्हणजे पोस्टिंग आहे, ट्रान्सफर आहे, प्रमोशन आहे, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स लिहिले जातात. एक सर्व रचना लोकांना उत्तरदायी कशी बनेल, पारदर्शक कशी बनेल याच्या दिशेने जाणं आवश्यक आहे. अन्यथा मग नाहीतर मग हा जो रूढ शब्द आहे व्हीआयपी कल्चर, त्यानंतर ते सरकारी अधिकाऱ्याला समजा दिले जाणारे जे काही आहे घोडागाडी बंगले वगैरे, मूळ त्यातली भूमिका आहे ती पण मी सुरुवातीला म्हणलो तसं की तुला तुझ्या वैयक्तिक आयुष्य, घर, मुलं, कुटुंब याची तुला चिंता करायची तुझ्यावर वेळ येणार नाही, कारण तू देशाच्या संसाराची चिंता कर. ती भावना, ती प्रोफेशनल कमिटमेंट राहिली आहे दूर. आणि लाल दिव्यापासून सरकारी मालमत्तेचा खासगी वापर आहे, बायका मुलांनीच वापर करणं आहे. त्यामुळे शाळांची कॉलेजाची ऍडमिशन त्याच्यात एक 4 फोन केले की होऊन जातं. मग याचा लोकांच्या मनात राग आहे, असला तर बरोबर आहे, असायला पाहिजे उलटा तो. आणि जास्ती सखोल हे माझी पण व्यथा आहे की आपल्या देशाच्या वृत्तीमध्येच एक प्रकारची सरंजामशाही म्हणा किंवा मी थोडा भान ठेवून कडक शब्द वापरतोय ते म्हणजे जाती किंवा चातुर्वर्ण्य त्यांनी आलेली उच्च नीचतेची संकल्पना इतकी आहे की ते हा अमुक आहे म्हणजे तो कोणीतरी उच्च आहे आणि म्हणजे त्याच्यासमोर जणू झुकायचं असतं. तर खरं मूळचं उत्तर आहे समाजामध्ये एक एगॅलिटेरियन, समतावादी की माणूस म्हणून आपण सगळे समान आहोत. ही काय नवी उतरंड पिरॅमिड म्हणजे नवी जाती व्यवस्था नाहीये. तू ज्या पदावर आहेस ते तुझं काम नीट कर, बरोबर. पण ही परिवर्तनाची खरी पुढची दिशा आहे की मंदार जोगळेकरांना बोलता आलं तर मला खात्री आहे की ते अमेरिकेतलं काय किंवा विकसित देशांमधली अशीच उदाहरणं सांगणार आहेत. ती खरी वाटचाल त्या समतापूर्ण दिशेने झाली पाहिजे. म्हणून हा लाल दिव्याचा निर्णय तूर्त फक्त प्रतिकात्मक पण एक स्वागतार्ह योग्य निर्णय. नक्की. मंदार जोगळेकर काय म्हणाल या सगळ्यात? तुम्ही काय प्रकारचे क्षण बघितलेत तिकडे किंवा काय प्रतिक्रिया तुमची या निर्णयाच्या अवतीभोवतीची? मी जेव्हा भारताचा विचार करतो आणि अमेरिकेचा विचार करतो, अमेरिका जवळजवळ 350 वर्ष ह्या लोकशाहीला आता झाली, त्यामुळे ती प्रगल्भ झाली आहे. हा एक मेन बॅकग्राऊंड त्याची आपण गृहीत धरायला पाहिजे. पण त्याचबरोबर ज्यावेळेस मी कम्पेअर करतो दोन्ही तुलनात्मकरित्या, त्यावेळेस इकडचं व्हीआयपी कल्चर, एखादा व्हीआयपी जर रस्त्यावरून जात असेल तर कधीच सायरन वाजलेले मला दिसत नाहीत किंवा त्यांना वेगळी विशेष सुरक्षितता असायची गरज नाहीये. मला वाटतं जो सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे तो खूप इंटिरियर सुरक्षितता, आंतरिक सुरक्षितता ही त्यांचा इंटेलिजन्सवर काम करते, नुसत्या पोलीस ताफ्यांवरती काम करत नाही. कारण पोलीस ताफे जरी समोर असले तरी एखाद्याला अटॅक करायचा असेल तर तो होणारच आहे. त्यामुळे नुसती ती सुरक्षितता असून तिथे होत नाही. किंवा एअरपोर्टच्या लाईन मध्ये मी जेव्हा बघतो लोकांना, व्हीआयपी लोकांना, तर त्यावेळेस मला सांगायला असं विशेष वाटतं की तिथे अमेरिकन आर्मीसाठी एक स्पेशल त्यांना हे प्राधान्य मिळतं, पण व्हीआयपी लोकांना मिळत नाही तिथे. हा खूप महत्वाचं, ही जी कल्चरल जो सांस्कृतिक जो गाभा आहे याचा लोकशाहीचा, की देशाचे जे तिथले अधिकारी आहेत सैन्यातले त्यांना मेन प्राधान्य आहे. लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले लोकांसाठी त्यांना स्पेशली ते लोकांची सेवा करतात. मगाशी जसं धर्माधिकारी सर म्हणाले की लोकांची सेवा करण्यासाठी ह्या सुविधा दिलेल्या आहेत, त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिकसाठी नाही. हे मला वेळोवेळी जाणवतं. म्हणजे एखाद्या शाळा कॉलेजेसमध्ये ह्या लोकांची, व्हीआयपी लोकांची मुलं ही सर्वसामान्य लोकांप्रमाणेच मिळतात किंवा एखाद्या मोठ्या आयव्ही लीग सारख्या मोठ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेताना त्यांना सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यात ऍडमिशन घेता येते. इव्हन मला दुसरा एक मेजर फरक जाणवतो की व्हीआयपी लोकांकडे भारतात जर बघितलं तर त्यांच्याकडे इतके सेक्रेटरीज असतात, एक बॅग उचलायला वेगळा अधिकारी असतो. पण इथे एखादी मिटिंगला येताना प्रत्येक जण आपापली ब्रीफकेस स्वतः, इव्हन गाडी स्वतः चालवत येतो. त्यांच्यासाठी वेगळा ड्रायव्हर आहे असं होत नाही. सर्व व्हीआयपी लोक स्वतः ड्राईव्ह करून येतात. हा जो कल्चरल बदल आहे की निवडून दिलेले प्रतिनिधी हे लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी काम करणारे. नक्की. अधिक आपण विस्ताराने हे समजून घेऊया नेमकं परदेशात सुद्धा काय प्रकारचं
ची संस्कृती तिकडे रुजलेली आहे. नेमकं लोकसंख्येशी निगडीत हे सगळं आहे की अधिक काही त्याच्यामध्ये परिणामकारकता आणता येऊ शकते, हे सुद्धा आपण समजून घेऊयात. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर भारतीयांची मानसिकता या दृष्टीने बदलण्यासाठी नेमकं काय करायला लागेल हे सुद्धा आपल्या मान्यवरांकडून समजून घेऊया छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपण बेधडकमध्ये चर्चा करतोय लाल दिव्यांच्या अवतीभोवतीची, कारण लाल दिवे काढल्यामुळे VIP संस्कृती बदलणार आहे का आणि त्यामुळे आपली सगळ्यांची मानसिकता या सगळ्या संदर्भामध्ये बदलणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्ता आपल्यासोबत या चर्चेमध्ये दीपक केसरकर आलेले आहेत, गृहराज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यासुद्धा खात्यातल्या पोलिसांवरचा भार या लाल दिवा कमी झाल्यामुळे कमी होणार आहे का, हे सुद्धा त्यांना आपल्याला विचारायचं आहे. पण तत्पूर्वी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण पाहूयात. सोमनाथ बुधे म्हणतात, माझ्या मते या सर्व नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घ्यायला हवा. यशवंतराव ज्यावेळी संरक्षण मंत्री होते त्यावेळी त्यांच्या पत्नीला द्यायला 300 रुपये देखील नव्हते. अबिद अली सय्यद म्हणतात, फक्त लाल दिवे काढल्यामुळे VIP संस्कृतीचं समूळ उच्चाटन होणार नाही. VIPंनी इतर भत्ते आणि सोयीसुविधांचा पण त्याग केला पाहिजे. संजय बेलकुंडे म्हणतात, संस्कृतीचा इतका तिटकारा असेल तर मंत्री टोल सवलत, रेल्वे, विमानात खास कोटा वगैरे वगैरे सोडणार का? केवळ लाल दिवा हे खूप प्रतिकात्मक आहे का? आहे. संकलेच्या महावीर म्हणतात, माजी खासदार आमदारांची पेन्शन पहिल्यांदा बंद करा. एकदा आमदारकी मिळाली की 50,000ची पेन्शन नक्की, हे बंद झालं पाहिजे. धोंडप्पा नंदे म्हणतात, VIP संस्कृती संपवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून दिलेल्या सोयीसुविधा बंद होतील का, हा खरा प्रश्न आहे. या सगळ्याच्या अवतीभोवती असताना दीपक केसरकर, प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की तुमचं सुद्धा मत आहे. एकीकडे हा निर्णय झाला आहे मुख्यमंत्र्यांनी, तर तात्काळ लगेच आपल्या गाडीवरचा दिवा काढून घेतला, लाल दिवा. पण तुम्ही म्हणतात की मग काहीतरी एखादी व्यवस्था असायला हवी किंवा काहीतरी एक त्याच्यामध्ये फरक असायला हवा. तो फरक नेमका कशा दृष्टीने असायला हवा, का असायला हवा असं तुम्हाला वाटतं? एक गोष्ट अशी आहे की हा लाल दिवा असेल किंवा अंबर लॅम्प्स असतील, हे आयडेंटिफिकेशनसाठी मुळात ही निर्मिती केली गेली आणि तो ज्यावेळेला स्टेटस सिम्बॉल व्हायला लागला त्यावेळेला खऱ्या अर्थाने अडचण निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे मंत्री महोदयांनी ज्यावेळेला लाल दिवे काढले तर आम्ही सगळ्यांनीच लाल दिवे काढले. परंतु मोबिलिटी असते, सिक्युरिटी असते आणि ज्याप्रमाणे सांगितलं की प्रशासन चालवत असताना प्रशासन जर इफेक्टिव्हली चालवलं तर लोकांच्या मनामध्ये सुद्धा ही भावना येणार नाही. त्याच भावना काय यायला लागली ह्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून केवळ आपण एक गोष्ट आहे की चांगल्या सुविधा देऊन चांगलं प्रशासनची अपेक्षा करतो, ते प्रशासन आपण डिलिव्हर करू शकलो पाहिजे, तर मग खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये येऊ शकते. मगाशी मी जे आयडेंटिफिकेशनबद्दल म्हटलेलं होतं, तर आयडेंटिफिकेशन नाही झालं तर उद्या सिक्युरिटीचे प्रश्न उपस्थित राहतील का किंवा मोबिलिटीचे प्रश्न उपस्थित राहतील का, तर मग त्याच्यासाठी आयडेंटिफिकेशनसाठी काय करता येईल ती मी आज सूचना आमच्या खात्याला दिलेल्या आहेत की लाल दिवा हेच पूर्वीपासून चालू राहिलं म्हणून ते त्याचं आयडेंटिफिकेशन होतं, परंतु किमान आयडेंटिफिकेशन असावं. दुसऱ्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की संस्कृती जर बदलायची असेल तर सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून केला पाहिजे. आपण जातो रेस्ट हाऊसमध्ये आणि अपेक्षा करतो की सरकार तिथल्या अधिकाऱ्यांनी आपली सरबराई करावी. मी तर मंत्री झाल्यापासून अशी कधी अपेक्षा केलेली नाही. गेल्यानंतर आपलं बिल आपण भरायचं. तर मग जी भ्रष्टाचाराची साखळी आहे ती संपली पाहिजे. मूळ हे कोणाला दिलेल्या सुविधांमध्ये नाही आहे. मला जे वाटतं की माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य मनुष्य ज्याला मंत्री होतो त्याला मला वाटतं की संपूर्ण यंत्रणेला जी कीड लागलेली असते, जर आपण शासनाचा पैसा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवू शकलो तर मग ही जी चीड आहे ही चीड यंत्रणेबद्दल कमी होऊ शकेल. म्हणून एका अर्थाने आम्ही ह्याला जबाबदार आहोत. आम्ही ज्यावेळेला स्वच्छ आणि इफेक्टिव्ह प्रशासन देऊ त्यावेळेला तुम्ही प्रशासनामध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी बद्दल लोकांचं मग ऑब्जेक्शन राहणार नाही. ऑब्जेक्शन येण्यामागची काय भूमिका लोकांची आहे ती समजून घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मला नक्की ती समजायला पाहिजे. पण जो मुद्दा तुमचा आहे की याच्यामध्ये कुठेतरी एक प्रकारचा फरक असला पाहिजे, कुठेतरी एक समजायला पाहिजे, कारण मोबिलिटीचा प्रश्न आहे वगैरे जे तुम्ही आता म्हणाला. डॉक्टर महाजन, तुम्हाला असं वाटतं का की बऱ्याचदा असं होतं की सामान्य माणूस अतिशय अडलेल्या नडलेल्या अवस्थेत असताना त्याला 1.5-2 तास थांबावं लागतं आणि बाजूच्या एका लेनमधनं विरुद्ध दिशेने एखादा VIP ताफा निघालेला असतो आणि सगळेजण अडकून पडलेले असतात. असं बऱ्याचदा प्रत्येकाच्या कधी ना कधी आयुष्यात आलेले हे सगळे प्रसंग असतात. अशा वेळेला जी चीड येते त्या चिडीचं कारण तुम्ही कसं त्याचं विश्लेषण करता आणि खास करून ही जी सगळी प्रक्रिया आहे, म्हणजे जसं आत्ता केसरकर म्हणतात की कुठेतरी हा फरक कळला सुद्धा पाहिजे, तो कळण्याची गरज आहे, आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतंय का?
नाही, काही गरज नाही, मला असं वाटत नाही. त्याचं कारण जुन्या काळामध्ये म्हणजे अगदी स्वातंत्र्योत्तर पहिली 10 वर्ष जर आपण पाहिली तर अशा प्रकारे मी कोणीतरी वेगळा आहे आणि माझी वेगळी ओळख झाली पाहिजे असं म्हणणारे कार्यकर्ते आपल्याला कधीच दिसणार नाहीत. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा असा आहे की मुळामध्ये एखाद्या रूढ रीतिरिवाजाचा किंवा पद्धतीचा अतिरेक झाला की त्याच्याविषयी अपरिहार्यपणे समाजामध्ये चीड निर्माण होते, राग निर्माण होतो, त्रागा निर्माण होतो. तो मिसइन्फॉर्मेशनवर आधारित सुद्धा असू शकतो, चुकीच्या माहितीवर सुद्धा आधारित असू शकतो. पण असा जर सर्वदूर निर्माण झाला तर त्यावरची उपाययोजना या संबंधित एस्टॅब्लिशमेंटनीच करायची असते. त्याचा हा सगळ्याचा भाग आहे. आपण मगाशी भत्ते, पगार वगैरे सुविधांचा विचार करत होतो. आपल्याला हे सांगितलं पाहिजे की मुळामध्ये सरकारी नोकर म्हणजे सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी आणि खासदार यांच्या पगारामध्ये सुरुवातीपासून फरक राहिलेला आहे. कारण हे सगळे रेग्युलर सरकारी नोकर आहेत आणि लोकप्रतिनिधी हे लोकसेवक आहेत. पण लालू प्रसाद यादव यांनी असा एक विचित्र युक्तिवाद मांडला की सेक्रेटरी म्हणजे आमच्या हुकमाप्रमाणे ज्यांनी काम करायला पाहिजे त्या सेक्रेटरीचा पगार आमच्यापेक्षा जास्त असतो आणि आमचा मात्र त्याच्यापेक्षा कमी असतो. अशा युक्तिवादाने स्वतःचे पगार जर आपण वाढवून घेणार असू तर ते लोकसेवकाच्या प्रतिमेला आणि लोकसेवकाकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्याला अजिबात त्याच्या विरोधात आहे. एक फक्त इतिहासातली गोष्ट सांगतो. शंकरराव देव हे घटना परिषदेचे सदस्य होते. एके दिवशी त्यांनी असा ठराव मांडला की आम्हाला जो डेली भत्ता मिळतो, रोजचा भत्ता मिळतो बैठकीसाठी, तो वाढवून द्यावा. त्यावेळेला तो 45 रुपये इतका होता. त्यावर इतर सदस्य त्यांच्या या मागणीवर चेष्टेच्या सुरात असं म्हणाले, हो ब्रह्मचारी, तुम्हाला कशाला एवढे पैसे लागतात, काय पंपशूज वगैरे घ्यायची लहर आली का काय आता, असं म्हणून त्यांची खिल्ली उडवली इतर सदस्यांनी. आज ते शक्य नाही. आज अशी मागणी जर कुणी कॅज्युअली जरी केली तरी ती सिरियसली घेतली जाऊन त्याच्यावर अंमलबजावणी होते. या बदलत्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संस्कृतीचं काय करायचं? म्हणजे व्हीआयपी संस्कृती एका बाजूला राहिली, दुसऱ्या बाजूला ही जी पिढी दर पिढी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक संस्कृती बदलते, त्याचं काय करायचं? नक्की. मला जर एका विशिष्ट ओळीमध्ये सगळ्यात पुढे उभं राहायला संधी मिळाली नाही तर मी लोकप्रतिनिधी नाही असंच मला वाटतं. या प्रवृत्तीचं काय करायचं? नक्की नक्की या प्रवृत्तीचं काय करायचं? अविनाश धर्माधिकारी, मूळ मुद्दा हाच आहे. संस्कृती बदलली आहे, समाज बदललेले आहेत, समाजाच्या पैशाकडे बघण्याच्या धारणा सुद्धा बदललेल्या आहेत. अशा वेळेला खास करून राजकीय लोकांनीच का गरिबीमध्ये राहावं असा बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केला जातो. बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की अधिकाऱ्यांनी का म्हणून गरिबीमध्ये राहावं, हाही प्रश्न त्या अर्थाने वाजवी आहे. आणि हे सगळं असताना एकीकडे कॉर्पोरेट सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यांचे पगार, त्यांच्या सगळ्या ज्या सुविधा दिसत आहेत त्याही समोर येतात. असं असताना ही जी तुलना केली जाते, या तुलनेमध्ये शासनामध्ये असलेली जी सुरक्षितता आहे, एकदा नोकरीला लागल्यानंतर असलेली जी सुरक्षितता आहे, या सगळ्याचा कुठेतरी एक ताळमेळ बसू शकतो का? आणि हा ताळमेळ बसल्यानंतर ही परिस्थिती सुधारेल असं तुम्हाला वाटतंय का? एक नेमकी सीमारेषा सांभाळावी लागेल, ह्याच्यात उत्तर आहे ते. सरकारी अधिकाऱ्याला त्यांनी काम उत्तम करावं यासाठी कोणत्या प्रकारच्या भौतिक सोयी सुविधा दिल्या पाहिजेत, ही सीमारेषा आहे ती. आणि त्या कुठे संपतात आणि ही तथाकथित व्हीआयपी कल्चर, त्यातनं येणारा अहंकार, एकतर हाही मुद्दा मला इथे जरा आग्रहाने म्हणायचा आहे. आपल्या सरकारी व्यवस्थेच्या भोवती त्या अधिकाऱ्याचा इगो, अहंकार सतत वाढता राहील असं सिस्टीम डिझाईन आहे की मी अधिकारी या नात्याने, अरे लोकांचा मी सेवक आहे, समोर येणारा हा प्रत्येक नागरिक हा सार्वभौम म्हणजे देशाचा मालक आहे. हे भावनिक शब्द नाहीये, राज्य घटनेची तशी व्यवस्था आहे. पण ते राहिले घटनेतले शब्द कागदावरच. आणि सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य माणसालाही वर्तणूक सन्मानाने, आदराने मिळाली पाहिजे, त्याची कामं वेळेत झाली पाहिजेत, ती पारदर्शकपणे झाली पाहिजेत, ती पैसे न खाता आणि जातीपातींकडे न पाहता झाली पाहिजेत, ह्याचा विसरच पडलाय हो. तर हा प्रश्न एका बाजूला ॲटिट्यूडचा, कॅरेक्टर, चारित्र्य घडणीचा पण आहे, पण तितकाच तो व्यवस्थेच्या रचनेचा सुद्धा आहे. तेव्हा मगाशी मी म्हणालो तसं अधिकाऱ्यांची भरती, प्रशिक्षण, पदोन्नती इत्यादी सर्वच पातळ्यांना मूलभूत बदल ही दिशा असायला पाहिजे. आणि पुन्हा ध्रुपद असल्यासारखं म्हणेन की त्यासाठी हा आत्ताचा बदल हे एक योग्य
पण शेवटचा जो प्रश्न होता तर ती सीमारेषा लक्षात घ्यायला लागेल त्याची. नक्की नक्की ती सीमारेषा लक्षात घेताना पुन्हा महेश, आता पगार जे आहेत ते सरकारी पातळीवरचे सुद्धा जर का पुढची पे कमिशन झाल्यानंतर वाढेल असं जर का चित्र आपण बघितलं तर जो एक प्रकारचा एक तक्रार होती सरकारी पातळीवरची की आम्हाला पगार कमी आहेत आणि तरीसुद्धा आम्ही काम अशा पद्धतीनं करतोय, तर हे सगळं संपायची एक वेळ जवळ आले म्हणून या सगळ्या ज्या अनेक वर्ष चाललेल्या ज्या व्यवस्था आहेत त्या तुटत चालल्यात कुठेतरी, असं आपण म्हणायचं की ही एक प्रकारची खरी सुरुवात आहे असं म्हणायला जागा आहे? नाही, शासन आणि प्रशासनामधल्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांचं जगणं सुखाचं असलं पाहिजे, तर त्यांना अधिकाधिक चांगलं काम करता येईल, लोकांची सेवा करता येईल अशी सगळ्याच प्रशासकीय व्यवस्थेची इच्छा असते. आपण जर पहिल्यांदा आपण खासदारांच्या संदर्भात बघूया की अन्य देशात म्हणजे प्रगत देशांमधल्या खासदारांचं उत्पन्न, त्यांना शासनाकडून मिळणारे भत्ते आणि आपल्याकडच्या खासदारांची स्थिती हे बघितल्यानंतर लक्षात येतं की अमेरिकेमध्ये 1,04,00,000 तिथल्या खासदाराला पगार असतो, इंग्लंडमधल्या खासदाराला 57 लाख आणि भारतातील खासदाराला 6 लाख असतो. पण एकूण जर बघितले भत्ते आणि इतर सगळ्या सवलती बघितल्या तर अमेरिकेतील खासदाराला दरमहा साधारणतः 7.5 ते 8 कोटी मिळतात, इंग्लंडमधल्या खासदाराला 3 कोटीच्या आसपास आणि आपल्याकडच्या खासदाराला 20 लाखाच्या आसपास शासनाकडून मिळतात दर महिन्याला. पण आपण जर या दोन प्रगत देशातील खासदाराचं काम बघितलं आणि आपल्याकडील खासदाराची कामाची पद्धत बघितली तर आपल्याला त्याच्यामध्ये जितका पैशाची तफावत आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने तफावत दिसते. म्हणजे ही जी परिस्थिती मी संसदेतली सांगितली तीच आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात पाहायला मिळते किंवा तहसीलदार कार्यालयात किंवा मंत्रालयामध्ये पाहायला मिळते. तर आपल्याला जे शासनाकडून मिळतं त्याच्या तुलनेमध्ये आम्ही लोकांसाठी काय देतो, लोकांसाठी आमचं किती योगदान आहे हे लोकप्रतिनिधींनी आणि कर्मचाऱ्यांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी ठरवण्याची आताची खरी गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा सुविधांचा विचार करतो तेव्हा ही सुविधा घेणाऱ्या लोकांकडून त्याच्या बदल्यामध्ये काय सेवा दिली जाते याची मात्र चर्चा तितक्या प्रमाणात होत नाहीये. आज आमच्या संसदेमध्ये बसणारे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये बहुतांश करोडपती आहेत, मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या लोकांची सुद्धा स्थिती तीच आहे. म्हणजे एकीकडे त्यांचा जो आर्थिक स्तर आहे तो इतका उंचावलेला असताना सुद्धा त्यांच्या सुविधांच्या संदर्भात त्यांच्या एकूण स्थिती म्हणजे दिल्लीमधल्या अनेक मंत्र्यांचे बंगले मी बघितलेले आहेत तर आपल्याला आश्चर्य वाटेल की 10-10 एकराचे बंगले दिल्लीमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशी, मुंबईमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर जेव्हा लाल दिव्याच्या प्रतीकाचा त्याग होतो त्यावेळेस अतिरिक्त ज्या सुविधा आहेत त्या अतिरिक्त सुविधांचा सुद्धा त्याग जर झाला तर खऱ्या अर्थाने देशामध्ये नव्या बदलाची सुरुवात झाली असं म्हणतात. मंदार जोगळेकर, पुन्हा जो आता एक तुलना झाली ती तुलना तुम्हाला योग्य वाटते का? कारण त्यात तिथली ती एक अर्थसत्ता असते, इथलं अर्थकारण असतं, ही तुलना तुम्हाला योग्य वाटते का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे सगळं त्याग करण्याची प्रक्रिया ही आपल्याकडे खऱ्या अर्थाने सुरू झाली या निर्णयामुळे असं म्हणायला काही जागा आहे? आता जे महेशजींनी सांगितलं की इकडच्या प्रतिनिधींना जे पैसे मिळतात आणि त्या बदल्यात त्यांचं जे काम होतं ते खरंच खूप जास्त होतं. म्हणजे मला हा खूप मेजर फरक जाणवतो. आणि तो जर आपण स्टॅटिस्टिक बघितलं तर अमेरिकेतले लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर त्यांचं इथल्या सभागृहातलं त्यांची हजेरी आणि ते जे आपल्या वेगवेगळ्या भागातले मुद्दे जे मांडतात आणि जे लोकांची सेवा केली जाते तो बदल हा मला, तो फरक हा भारतात मला खूप कमी प्रमाणात दिसतो. की भारतात विशेष प्रतिनिधी जे निवडून जातात ते काही वेळेला 10-20 दिवस फक्त तिथे उपस्थित असतात किंवा लोकांसाठी काम करण्यासाठी मुद्दे जे मांडले जातात ते लोकांसाठी अमेरिकेत जी प्रतिनिधी काम करतात ते खरंच हा एक मोठा तौलनिक बदल आहे. आणि तो विचार करता मग ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती इथे लोकांचा पण रेटा असतो. मला वाटतं लोकांनी जर आपल्या प्रतिनिधींवर जर प्रेशर निर्माण केलं, दबाव निर्माण केला की आपली कामं करून घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराला वाव न देता
तर आपल्याकडे पण हा मोठा बदल नक्कीच तुलनात्मक घडेल. आणि ही मला वाटतं ही सुरुवात आहे आता की एकतर भ्रष्टाचार निर्मूलन ही मानसिकता आता भारतातल्या पुढच्या पिढीमध्ये, तरुण पिढीमध्ये ही रुजते. आणि जसं आता एक मोठा बदल मला दिसतो तो की भारतातले लोक किंवा जगभर जो एकमेकांचा संवाद व्हायला लागलाय, वेगवेगळे कल्चर्स, वेगळी संस्कृती ही एकमेकांना कळायला लागली आणि त्यातून तरुण पिढीला आता कळायला लागले की आपल्याला नक्की काय हवंय. आणि हा एक खूप मोठा बदल आहे. आणि इंटरनेट किंवा ओव्हरऑल सोशल मीडियाच्या माध्यमातून जो आवाज उठवला जातोय त्याचाही मोठा भाग हा या बदलाला कारणीभूत होईल. आणि मला आशावादी आहोत की भारतामध्ये हा बदल खूप जोरात होईल. म्हणजे अमेरिकेत पण जर 50 वर्षापूर्वीची जर संस्कृती बघितली ती कदाचित भारताच्या तुलनेत नक्की हा बदल लवकरात लवकर व्हावा एवढीच आपली सगळ्यांची अपेक्षा. आशावादी आपण सगळेच जण आहोत. सगळ्या मान्यवरांचे आभार. पण थांबताना प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार IBN लोकमतच्या. आणि खरं तर अविनाश धर्माधिकारी यांच्याच शब्दामध्ये जर का आपल्याला या सगळ्या VIP कल्चरच्या संदर्भामध्ये जर का काय व्हायला पाहिजे आपल्या प्रत्यक्ष समाजामध्ये ते जर का सांगायचं झालं तर ते आपण आत्ता त्यांच्या कवितेतनं ऐकूया. नको कार मोठी, नको लाल बत्ती, नको मस्त दारी झुलाया सहती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येयासक्त प्रल्हाद भक्ती. प्रमोशने काय कामास येती, जिथे हे कणे पार चेचून जाती, वाकून वाकून कुबडेच येती, टिएड येत अडकून पडती. वातानुकूलित आराम खोटा, वृथा फूल त्याचा अहम फार मोठा, त्यांची त्यांना भली कार लाभो, झेंड्यापुढे फटफटी स्वार शोभो. नको पंचतारांकिता पूज्य व्हावे, बाशिंग बांधून या सज्ज व्हावे, कणे सर्व काढून निर्लज्ज व्हावे, असे काय आम्हास सायुज्य आहे. जरी एक अश्रू पुसायाचा आला, तरी जन्म काहीच कामाचा आला. जरी अश्रू विस्फोट होऊन सजला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला.